एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। प्रसाद वेद पाठक हे संदीप देशपांडेंच्या भेटीला आलेले आहेत। आपण बघितलं होतं प्रसाद वेद पाठक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पांढऱ्या पट्ट्यांचा संदर्भातला विषय उपस्थित केलेला होता। त्यानंतर काही आंदोलनं झाली। प्रसाद वेद पाठक यांच्या सोसायटीमध्ये पांढरे पट्टे मारलेले होते आणि त्यावरती आक्षेप त्यांनी घेतलेला होता। त्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी अशा पद्धतीची आंदोलनं झाली। आज आपण बघतोय प्रसाद वेद पाठक हे संदीप देशपांडेंच्या भेटीला आलेले आहेत। त्यांच्यामध्ये चर्चा होते। यानंतर मनसेने सुद्धा मुंबईमध्ये आक्रमक भूमिका घेतली होती। दादर असेल, लालबाग असेल, अनेक ठिकाणी पांढऱ्या पट्ट्यांचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला होता। हे पांढरे पट्टे जे आहेत ते मुजवावेत या संदर्भात आंदोलन मनसेने आणि ठाकरेंच्या शिवसेनेने केलेलं होतं। आज आपण बघतो प्रसाद वेद पाठक हे संदीप देशपांडेंच्या भेटीला आलेले आहेत। संदीप देशपांडे यांनी मागचे 2 दिवस या संदर्भातलं आंदोलन केलेलं होतं आणि प्रसाद वेद पाठक यांनी यावेळेला ज्यावेळेला त्यांनी आवाज उठवला या पांढऱ्या पट्ट्यांच्या संदर्भात, त्यानंतर अनेक ठिकाणी ही आंदोलनं झालेली आपण बघितली। प्रसाद वेद पाठक यांनी पांढऱ्या पट्ट्यांवरती आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतर अनेक ठिकाणी हे आंदोलन झाल्याचं आपण बघितलं। आता प्रसाद वेद पाठक हे संदीप देशपांडे यांच्या भेटीला आलेले आहेत। पांढऱ्या पट्ट्यांसंदर्भात आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे करण्यात आले। दरम्यान मनसेने यावरती आक्रमक भूमिका घेतलेली होती। पांढरे पट्टे जर ते मुजवले नाहीत तर आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिलेला होता। त्यानंतर प्रशासनाने, महापालिकेने लगेच या पट्ट्याच्या त्या मुजवण्याचा प्रयत्न केला। वातावरण काहीसं शांत करण्याचा प्रयत्न केला। श्रीकृष्ण आवटे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतात। कृष्ण, आपण बघितलं होतं प्रसाद वेद पाठक यांनी हा मुद्दा समोर आणला आणि आता आज ते संदीप देशपांडेंच्या भेटीला येत आहेत। अगदी जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे जे प्रसाद वेद पाठक यांनी त्यांच्या राहत्या सोसायटीत एक पांढऱ्या पट्ट्यावरून जो आहे तो निषेध किंवा जो एक मला न सांगता ही पांढरी पट्टी मारण्यात आली असा जो आहे तो आवाज उठवल्यानंतर किंवा त्याचा निषेध व्यक्त केल्यानंतर संपूर्ण मुंबईत जे आहे ते पांढऱ्या पट्टीवरून वाद पाहायला मिळाला। त्यात मनसेने देखील जी आहे ती आक्रमक भूमिका घेतली। ठिकठिकाणी जिथे जिथे पांढरे पट्टे होते त्या देखील आंदोलन केलं किंवा त्या पांढऱ्या पट्टींवरती निषेध नोंदवला। त्यानंतरच संपूर्ण आज जे प्रसाद वेद पाठक आहे हे मनसेचे नेते आणि त्याचबरोबर अविनाश जाधव देखील जे आहे ते ह्या ठिकाणी मुंबईत दादर येथे भेटीसाठी प्रसाद वेद पाठक जे आहे ते संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी दाखल झालेला आहे। अगदी पाहायला गेलं तर संपूर्ण वादावरती जो आहे तो वाद आपल्याला पांढऱ्या पट्टीवरती पाहायला मिळाला। त्यानंतरच संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। नक्की त्यांची इथून पुढे भूमिका काय असणार आहे? ज्या प्रकारे प्रसाद वेद पाठक यांनी जो पांढऱ्या पट्टीचा मुद्दा जो आहे तो किंवा उपस्थित केला होता, त्यामुळे आता देखील हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी दाखल झाले, नक्की यांच्या संदर्भात अधिक काय चर्चा केली जाते की संपूर्ण पांढऱ्या पट्टीवरचा वाद कशा प्रकारे पुढे न्यावा किंवा या संदर्भात अधिक काय करता येईल या संदर्भात देखील जे ते चर्चा करणार आहे। पण पाहायला गेलं तर आता ते मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी प्रसाद वेद पाठक आणि सपत्नीक जे ते दाखल झालेले आहेत। बरं कृष्ण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुन्हा एकदा पावसाची बातमी आपल्याला बघायची आहे। बीड जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली आणि जलसंकट अधिक गडद झालेलं आहे। जिल्ह्यातील 167 धरण प्रकल्पांमध्ये केवळ 17.25% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। तब्बल 79 लघु प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला तर 14 पाणीसाठा प्रकल्प हे पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत। त्यामुळे प्रशासनासह शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे। खरीप पेरण्या देखील लांबणीवरती पडल्यात। दमदार पावसाशिवाय जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटणं कठीण असल्याचं चित्र सध्या सगळीकडे दिसून येत आहे। आता बातमी कराडमधून आहे। कराड तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्याबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। नदीच्या पाण्याचा रंग अचानक हिरवा झाल्यामुळे प्रदूषणाची भीती व्यक्त केली जाते। या दूषित पाण्यामुळे परिसरातील 10 गावांमधील 500 पेक्षा अधिक नागरिक हे आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने तपासल्यानंतर हे पाणी पिण्यास आणि घरगुती वापरण्यासाठी अयोग्य असल्याचं स्पष्ट केलं। मात्र प्रदूषणाचं नेमकं कारण हे अद्याप समोर आलेलं नसून प्रशासनाच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। कृष्णा नदीचा जर विचार केला तर पालीपासून अगदी खुर्शीच्या धरणापर्यंत सर्व गावातनी जे नदीचं पाणी आहे ते अतिशय हिरवं
म्हणजे कुलंटचं पाणी जसं असते, एखाद्या केमिकलचं पाणी असते तशा प्रकारचं पाणी, आणि ज्यावेळी लाटा किनाऱ्यावरती येते त्यावेळी त्याच्यातून फेस येतोय. म्हणजे 100% हे केमिकलचंच पाणी असणार आहे. आणि शेवाळा असतं तर शेवाळ्यामधून एवढं लोकांना डिसेंट्रीचा त्रास किंवा गॅस्ट्रोसारखा त्रास झाला नसता. आज बघितलं तर प्रत्येक गावामध्ये एक 5-50 पेशंट हे डिसेंट्रीचे आहेत. म्हणजे लहान मुलांना त्रास व्हायला लागलाय, वृद्ध लोकांना त्रास व्हायला लागलाय, तरुण लोकांना त्रास व्हायला लागलाय. याच्यातून जर काय कोणाचं घातपात झाला किंवा जर दुर्दैवी काही गोष्टी घडल्या तर ह्याला एमपीसीबी महामंडळ हे जबाबदार असणार आहे. आम्ही वेळोवेळी यांच्याकडे पाठपुरावा करतोय, परंतु प्रत्येक वेळी आम्हाला सांगितलं जातं हे शेवाळ आहे, आणि वरून असं सांगितलं जातं की पाणी पिऊ नका. मग आम्ही कुठलं पाणी प्यायचं? इकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय, कारण दाभोळ असेल, पाचपांढरी, आसूद, मुरुड, कर्दे आणि हरणे या ठिकाणी फतेगड परिसरातील तब्बल 240 कुटुंबांना महसूल विभागाने स्थलांतराच्या नोटीस बजावलेल्या आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दरडी कोसळण्याचा धोका वाढल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. मात्र नागरिकांचा प्रश्न आहे की स्थलांतर करायचं कुठे? संरक्षण भिंतीसह कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्यामुळे दरवर्षी नोटीस आणि भीतीचं सावट कायम आहे. फतेगडवरील नागरिक सुरक्षिततेच्या हमीच्या प्रतीक्षेत असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजनेची मागणी जोर धरतेय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या हरणे गावामध्ये फतेगड आहे आणि फतेगडावरती 70 ते 80 घराची लोकवस्ती आहे. मात्र या लोकवस्तीला आता धोका निर्माण झालेला आहे. या फतेगडाला संरक्षित करण्यासाठी संरक्षण भिंत बांधून द्यावी अशा प्रकारची मागणी गेली अनेक वर्षे केली जाते. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. त्यांच्या जीविताला धोका आहे. नेमका काय धोका आहे आपण त्यांच्याकडून जाणार. ताई, तुम्ही फतेगडावर राहताय, गेले अनेक वर्षे इथे राहताय. फतेगड आता असुरक्षित बनलेला आहे. किती तुमच्या जीवाला धोका आहे? आमच्या जीवाला भरपूर धोका आहे, कारण ही संरक्षण भिंत बांधलेली आहे, ती आता नादुरुस्त झालेली आहे. ही कधीही कोसळू शकते. वासंती कालेकर ही जिथली कोसळलेली आहे संरक्षण भिंत. पुन्हा माला पेरेकर तिथली पण संरक्षण भिंत कोसळलेली आहे. आमची इथे काय सोय होत ना. पाऊस आल्यानंतर बरेच लोक येतात आणि आम्हाला स्थलांतर करायला सांगतात. स्थलांतर करून आम्ही जायचं कुठे? आमची खाली जागा नाही, आणि स्थलांतर व्हायचं बोलल्यानंतर त्यांची आम्हाला स्थलांतर जागा खेमदेव आहे तिथे दिलेले आहे. पण खेमदेव आहे तिथे जागा दिलेली आहे, पण तिथे आमची सोय होणार नाही, कारण आम्ही मच्छीमार लोक आहोत. आम्ही तिकडून येऊन आमचा धंदा कधी करायचा? आम्हाला तिथे जागा नसून आम्हाला कुठेतरी खाली द्यायची जागा द्यायची, तर आम्ही इथून स्थलांतर हो. कारण तुफान झाला, वारा आला का आम्ही रात्र पूर्ण जागे राहतो. आम्ही झोपत नाही. आमची दक्षता कोणच घेत नाही. बरेच लोक येतात, ते सांगतात आम्ही पुढल्या वर्षी संरक्षण भिंत बांधून देऊ, तुमची चांगली सोय करू, पण अद्याप कोण आमची सोय करायला आलेला नाही. नक्कीच ही भीषण समस्या आहे आणि यांचं स्थलांतर करणं गरजेचं आहे. परंतु प्रशासन मात्र त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करते. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, हरणे बंदर, रत्नागिरी.